अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे नंदी पक्षाविषयी। नंदी पक्ष आपला येणार आहे म्हणजेच महाशिवरात्री येणार आहे। महाशिवरात्रीचा जो कालावधी असतो 15 दिवसांचा कालावधी जो नंदी पक्षाचा असतो, महाशिवरात्रीचा असतो, या कालावधीमध्ये काही विशिष्ट अशी सेवा केली जाते। आता बऱ्याचशा महिलांचा मला मेसेज होता, कमेंट्स येत आहे, मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे, मुलांसाठी सेवा टाकलेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगेल बघा, आपण काही सेवा केल्याने, भगवान शिवांच्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते। बघा, भगवान शिवांचं एक कालभैरवांचं रूप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर। तर कालभैरवांचं रूप माहिती असल्यामुळे जे तांडव वगैरे असतात, रागीटपणा जो असतो तो कमी व्हायला, जर आपल्याला भगवान शिवांची जर आराधना उपासना करायची असेल, आपल्या घरातील जे तांडव असतं ना ते संपण्यासाठी, तर नक्कीच आपण भगवान शिवांची सुद्धा आराधना केली पाहिजे। तर आजचा विषय होणार आहे नंदी पक्ष आपला चालू होणार आहे, आणि नंदी पक्षामध्ये कोणती सेवा आपण करायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती ही नांदत असते। आपल्या घरामध्ये ही सेवा घडायलाच पाहिजे असं तरी माझं म्हणणं आहे। आणि थोडं का असे ना, एका दिवस 2 दिवस गॅप पडला तरी चालेल, पण नक्कीच करा। तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची तरी सुद्धा करू शकतात। कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत, तुम्हाला जर 8 तारखेला शक्य झालं नाही तर नंतर मी चालू केलं तर चालेल का ताई? नक्कीच चालेल, काही हरकत नाही। या नंदी पक्षामध्ये तुम्ही सुरुवात करा तरी सुद्धा चालेल, आणि या पद्धतीने आपण सेवा करू शकतो। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपला महाशिवरात्रीचा कालावधी म्हणजेच महाशिवरात्र कधी येणार आहे? 15 फेब्रुवारी 2026 वार आहे रविवार या दिवशी। आणि नंदी पक्ष म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस, महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस। ज्या पद्धतीने बघा, पितृ पंधरवडा 15 दिवसाचा असतो, त्या पद्धतीने नंदी पक्ष हा देखील 15 दिवसाचा असतो। 8 फेब्रुवारी 2026 तर 22 फेब्रुवारी 2026 हा जो कालावधी चालणार आहे, हा म्हणजेच नंदी पक्षाचा असतो। या दिवसांमध्ये बघा, महादेवाचं जे शिवतत्व जे असतं ते हजारो पटीने जागृत स्वरूपात असतात। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर सांगायचं कामच नाही, त्या दिवशी दिवस आणि रात्र जो असतो तो खूप जागृत अवस्थेत असतो शिवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी। म्हणून आपल्याला या 15 दिवसांमध्ये भगवान शिवांची आराधना करायची असते। आपला जन्मदिन, आपल्याला जो जन्म मिळत असतो तो ब्रह्मा देव जे असतात ते देत असतात। आपला प्रपंच जो असतो, जो आपला प्रपंच असतो तो चालवायचं काम भगवान विष्णू करत असतात, आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती किंवा आपल्या घरातील संकट दुःख जे असतात ते निवारायचं काम जे असेल तर ते भगवान शंकर करत असतात। म्हणून या तिन्ही देवतांची उपासना आराधना करण्यासाठी काही विशिष्ट कालावधी असतात, आणि तो भगवान शिवांची आराधना करायचा हा विशिष्ट कालावधी आहे। या कालावधीमध्ये आपल्याला एक स्तोत्र आहे, ते नित्यनेमाने आपण पठण करायचं आहे। हे स्तोत्राचं पठण आपण संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात, की समजा आता तुम्हाला जर मासिक धर्म वगैरे गेला किंवा काही अडचण नाही, कुठे जायचं नाही, तर संकल्पयुक्त तुम्ही अवश्य करू शकता। या 15 दिवसांमध्ये 11 दिवसाचा संकल्प करा तरी सुद्धा चालेल, तुमच्या पद्धतीने करा। 15 दिवसामध्ये करायची तर 15 दिवस करा, यथाशक्ती तुम्ही करा, काही हरकत नाही, या पद्धतीने करू शकतात। तर पहिल्या दिवशी आपण संकल्प करावा। संकल्प केल्यानंतर तुम्ही स्तोत्राचं नाव जे आहे ते म्हणावं, आणि ते स्तोत्र म्हणजे बघा, श्री शिवांचं शिव पंचाक्षरी स्तोत्र जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे। आता हे स्तोत्र पठण करत असताना तुम्हाला सांगेल, अगदी सोपं आणि साधं 6 ओळींचं स्तोत्र आहे, अगदी सोपं आणि साधं 6 ओळींचं फक्त। आता एक वेळा म्हणायला 1 मिनिट सुद्धा तुम्हाला लागणार नाही। एकदा का तुम्ही म्हणायला सुरुवात केली, पहिल्या दिवशी थोडं 1-2 वेळा वाटेल, त्यानंतर बघा सुरुवात केली, तुम्हाला काही वेळ लागणार नाही। म्हणजे तुम्ही त्यामधून काढू शकतात की किती वेळ तुम्हाला दररोज लागणार आहे। हे स्तोत्र तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे। तुम्ही बिना संकल्पयुक्त सुद्धा नुसतीच सेवा म्हणून भगवान शिवांची आराधना म्हणून आपल्या घरामध्ये करू शकतात। तर या पद्धतीने करा। तुमच्या मुलांसाठी करत आहेत तरी सुद्धा चालेल, म्हणजे तसं संकल्पामध्ये म्हणावं, आणि त्या पद्धतीने आपण संकल्प करू शकतो। आणि संकल्प करून आपण 11 वेळा पठण करणार आहे ते सुद्धा संकल्पामध्ये सांगायचं आहे। आणि हे कधीही पठण करावे, तर तुम्हाला सांगेल, हे स्तोत्र जे असतं दिवसामध्ये कधीही तुम्ही पठण करू शकतात। आणि भगवान शंकरांची, शिवांची आराधना उपासना करण्याचा वेळ जर म्हटला तर सकाळी 8च्या आधी खूप चांगला मानला जातो, आणि संध्याकाळी प्रदोष काळी किंवा मग नंतर प्रदोष काळी नंतर सुद्धा तुम्हाला चालेल। प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्ताच्या आधीचा आणि नंतरचा जो 1.5 तासाचा काळ असतो तो म्हणजेच प्रदोष काळ। आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही म्हणजे करू शकतात सेवा, दुसरं काही नाही। तर तुम्हाला नाही जमलं, लहान मुलं आहेत, अशा गोष्टी असतील तर तुम्ही दिवसभरात सुद्धा कधीही सेवा केली तरी सुद्धा चालेल। फक्त तुम्हाला सांगेल,
कोणत्याही गोष्टीचा म्हणजे वेळ काळ हे संकल्पामध्ये बोलू नका. म्हणजे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. यथाशक्ती तुम्ही बोलावं आणि त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करावी. आणि भगवान शिवांचं पंचाक्षरी स्तोत्र ते म्हणजे बघा, नागेंद्रहराय त्रिलोचनाय, ते आपण ऐकलेलं आहे. तुम्हाला गुगलला मिळून जाईल किंवा मग आपलं यूट्यूबला मिळून जाईल. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर हे 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे, 11 वेळा करायचं आहे. आणि अजून तुम्हाला सांगेल बघा, हे स्तोत्र पठण करत असताना जर तुम्ही संकल्पयुक्त करत असणार तर मासिक धर्म वगैरे असेल तुमचा तर 11 दिवसांचं आपण हे करा आणि 4 दिवस स्किप होईल आपली जी सेवा असते ती. 8 तारखेला मासिक धर्म असेल तर तुम्ही नंतर सुरुवात केला, 9, 10, 11, 12 ज्या तारखेला सुरुवात करू शकतात अशा पद्धतीने करा. किंवा संकल्प नाही केला तर तुम्ही नुसती सेवा करा. संकल्प केला आहे आणि मला जर मध्ये गावी जावं लागलं तर मग माझी जी सेवा असते ती खंडित होईल, अशा बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असेल. तर बघा, आपण जर कुठे गेलो तर तुम्ही तिथून आल्यानंतर सेवा करा तरीसुद्धा चालेल. तुम्ही जर आईकडे गेलात, आता सासरी जर गेलं तर ते आपलंच घर असतं, त्यामुळे तिथे केलेली सेवा चालेल. आईकडे गेलात तर आईकडे गेल्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊन स्तोत्र पठण केलं तरीसुद्धा चालेल. तिथे शिवांचं मंदिर असेल, मंदिरात जा, तिथे पठण करा, म्हणजे खंड पडणार नाही तुमच्या सेवेमध्ये. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. परान्न टाळता आला तर नक्कीच टाळायचा प्रयत्न करा, कारण आपल्या सेवेत दिलेलं असं महाराजांच्या मार्गात गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगत असतात, परान्न कधीही घेऊ नका. तर तो नियम पाळला तर अतिउत्तम ठरेल. मांसाहार टाळायचा प्रयत्न करा, म्हणजे टाळाच असं मी तुम्हाला सांगेल. जर संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत असणार तर ज्या दिवशी मांसाहार वगैरे केलाच, झालंच तुमच्याकडून काही, तर त्या दिवशी सेवा टाळा असं मी अवश्य तुम्हाला सांगेल. सेवा करू नका आणि ब्रह्मचर्याचं वगैरे पालन या सेवेला नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात, तुमच्या मुलांसाठी करू शकतात. फक्त एवढंच सांगेल, सेवा कुठली असो, छोटी असो, मोठी असो, कोणतीही असो, ती फक्त बेंबीच्या देठापासून म्हणायची आहे, मनापासून म्हणायची आहे आणि भगवंताच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. या पद्धतीने करा. शेवटी बघा, आपला भाव महत्त्वाचा असतो. सेवा कुठलीही घ्या, तुम्ही कुठलीही करा, मुलांसाठी करा. खूप महिलांचा मेसेज आहे मुलांसाठी की माझा मुलगा ऐकत नाही, माझा मुलगा असा करतो तसा करतो, खूप आहेत. तर सेवा भरपूर आहेत महिलांनो आणि आपण करू पण शकतो. पण सेवा ज्या असतात त्या सेवेमध्ये आतुरता, एक भाव पाहिजे आणि एक बोलते ना मी तर मनापासून करा तुम्ही. बस तुम्ही जेव्हा पण कराल तुम्हाला म्हणजे तुम्हाला 1-2 दिवसात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळत असतो. फक्त कुठलीही सेवा करा, हीच नाही कुठलीही सेवा करा, फक्त मनापासून करा. कारण मेसेज आल्यामुळे मला खूप वाईट वाटतं आणि काय उत्तर देऊ असं मला प्रश्न येतो की यांना उत्तर काय देऊ मी आता. त्यामुळे सांगेल, कुठल्याही सेवा करून थकलेल्या आहेत ताया, खूप सेवेकरी की ताई थकली आहे, आता विश्वास राहिला नाही महाराजांना, अशा कमेंट्स येतात. तर खूप वाईट वाटतं. तुम्हाला फक्त सांगेल, मनापासून करा. आणि जरी काही वाईट घडत असतं, शेवटी आपला कर्मभोग असतो. या सेवेने, भगवान शिवांच्या सेवेने आपला कर्मभोग जो असतो तो कमी व्हायला मदत होत असते. म्हणून तुम्ही ही सेवा असो किंवा कुठलीही शिवांची सेवा करू शकतात आणि नक्कीच करा, मनापासून करा असं सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल, आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.